अंडभक्तांनो सुलुलुलुलु 93.31 धडाम. गुरु घंटाल विश्वगुरु कुठे गेलेत जरा शोधा त्यांना. ते लय वरडत होते मैं भी शासन चलाता हूँ, ये ऐसे नहीं होता मित्रों, ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूँ, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे बाबा चाललं र चाललं, सगळं पातळात चाललं. कधी करणार नीट बाबा? 11 वर्ष होऊन गेले. रोजच्या रोज वाढतच आहे, रोजच्या रोज वाढतच आहे, कमी व्हायचं नावच घेईना. या भारतातील जनता महागाईने हवालदिल झालीये. तू यायच्या आधी 450 रुपयाला गॅस भेटायचा, आता तुम्ही म्हणता प्राइस जास्त. अरे बाबा 1250च प्राइस होती, पण त्यावर 800 850 रुपये सबसिडी यायची की खात्यात तुमच्या रिटर्न. मग किती प्राइस झाली? यांच्या काळामध्ये गॅसचे भाव दुपटीने वाढले तर ही गांडूळ म्हणतात की कमीच आहेत. डॉलरची प्राइस 93.31 रुपये झाली आहे आज. या भारतातील जनता महागाईने हवालदिल झालीये. बेरोजगारीचं भयानक संकट या भारतावरती आहे. गॅस टंचाईमुळे ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्या बी नोकऱ्या चालल्या. आणि हे फेक PR पसरवण्यामध्ये व्यस्त येतं. नाही, यांच्या पार्टीकडे लय मोठा फंड आहे ना, त्यामुळे यांना फरक पडत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भारतातील माझ्या माणसांनो, ज्यांना न्यूट्रल राहून विचार करता येतो, आपल्या भारत देशाची वाट लावण्याचं काम या गुरु घंटाल विश्वगुरूने केलंय. हो, नालीच्या गटारावरती पालतं भांड टाकून गॅस बनवणारा माणूस, असल्या टेक्नॉलॉजी बनवणारा माणूस आपला भारत देश चालवतोय. सिंपल सी टेक्नॉलॉजी. काय होईल भारत देशाचं? अरे आज प्रत्येक जण हवाल दिलाय, प्रत्येक जण रांगेत आहे मागच्या 8-10 दिवस झालं. आणि ह्यांच्या फॉरेन पॉलिसी रोजच्या रोज कोसळत आहेत. डॉलरची प्राइस, रुपया असा धडा 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 खाली चाललाय. हा बिचारा म्हणला होता ऐसे नहीं होता मित्रो. काय बोलाव आता? मी बोललं की तुम्हाला दिसणार आहे. आता अंडभक्त ह्याच्यावरती मी म्हणते अरे बाबांनो, गांडुळांनो, जरा अभ्यास करत जा. ज्या गुगलला विचारताना प्रश्न, जरा प्रश्न नीट विचारत जा, म्हणजे समजेल तुम्हाला अवस्था काय आहे ती. भारतीयांनो, एकत्रित होऊन या नाजायज सरकारच्या विरोधात लढा. एक दिवस तुमचं जगणं मुश्किल करणार आहेत ही लोक. यांना फक्त सत्ता भोगायची, पुढे होऊन कोणीच काही सांगायला तयार नाहीये. आणि आज आपण हवाल दिला आहोत तिसऱ्यांदा लाईन मध्ये राहून.